सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. नमस्कार. नमस्कार. आयुष्यमान भवच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आज मी उभा आहे. बर. एक जवळजवळ 2 वर्ष होत आली आहेत. 2 वर्ष वेगवेगळ्या विषयांवर मी वेगवेगळ्या पाहुण्यांना घेऊन चर्चा केली. बर. आणि आज माझ्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते माझं सर्वस्व आहेत. आज माझ्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याबरोबरचा माझा संवाद आयुष्यभर चालू आहे. त्यांच्या बरोबरच्या माझ्या संवादातनं मी खूप काही गोष्टी शिकलेलो आहे. आणि म्हणून मला असं जाणवत आहे की ज्या गोष्टी मी शिकलो त्यातनं थोडा बहुत का फायदा आपल्या या चॅनलच्या प्रेक्षकांनाही व्हावा, म्हणून मी आज त्यांना इथे बोलवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आयुष्यमान भवचा उद्देश आपण सगळ्यांनी एक निरोगी, आनंदी, समाधानी असं आयुष्य जगावं हा आहे. त्यामुळे आरोग्य हा विषय आणि आरोग्याशी निगडीत प्रश्नांची उत्तर आपण जरी घेत असलो तरी आरोग्याच्या आधी एक विषय येत असतो ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं म्हणतात. मी स्वतः प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा एक स्ट्रॉंग सपोर्टर आहे आणि माझ्यात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचं बाळकडू माझ्या जन्मापासूनच आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. का माहितीये? कारण ज्या पाहुण्यांना आज आपण बोलवलेलं आहे ना त्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयातल्या एक ऑथॉरिटी आहेत. सो ही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनची जी ऑथॉरिटी आहे ती ऑथॉरिटी फक्त विषयातली नाहीये, तर ती ऑथॉरिटी आयुष्यातली आहे. तुम्हाला कुतूहल आहे ना की हे पाहुणे कोण आहेत म्हणून? तर हे पाहुणे आहेत प्रत्यक्ष माझी आई. ती स्वतः एक डॉक्टर आहे. 50 वर्ष झाली असतील डॉक्टर होऊन. हो, निश्चित झालेलं. ती एक मेडिकल शिक्षक होती. बरोबर. त्यालाही 50 वर्ष झाली असतील. अगदी निश्चित म्हणायचं तर 47 वर्षी रिटायर होऊन झाली आता 4 वर्ष. आई आहे हे तर मी सांगितलंच. आणि ती एका मेडिकल कॉलेजची डीन म्हणून रिटायर झाली आहे. बरोबर. त्यामुळे हा जो एपिसोड असणार आहे ना हा कित्येक मातांसाठी, आईंसाठी महत्त्वाचा आहे. कित्येक यंग डॉक्टरांसाठी महत्त्वाचा आहे. कित्येक स्टुडंट्ससाठी महत्त्वाचा आहे. आणि सामान्य प्रेक्षकांसाठी तर आहेच. कारण आपण एका अशा व्यक्तीचा प्रवास आज बघणार आहोत की त्यातनं नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी प्रत्येक संवादातनं शोषता येईल, शिकता येईल असा विश्वास मला वाटला. हे बघा, ही अशी खूप सारी पत्र मी आणलेली आहेत जी मॅडमच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहेत गेल्या कित्येक वर्षातली. तेही आपण एका एपिसोडमध्ये घेणार आहोत. पण हे सगळं हळूहळू उलगडत जाईल. सुरुवात मला असं वाटते की आपण तुझ्या लहानपणापासून करूया. ह्या आजच्या संवादातनं मलाच भरपूर गोष्टी कळणार आहेत. तर काय आठवतं तुला तुझ्या लहानपणाबद्दल? कसं होतं तुझं बालपण? तू एवढी मोठी सगळी इंट्रोडक्शन केलीत बरं झालं. कारण मला प्रश्न पडला होता की मला नेमकं का बोलवलंय? तू बोलवलंस आणि मी आले. पण आतापर्यंत मी तुझे पॉडकास्ट बघत होते त्याच्यामध्ये आहाराबद्दल झाले, व्यायामाबद्दल झाले, वेगवेगळ्या आजाराबद्दल झाले, सगळं झालंय. म्हणजे माझा विषय प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन किंवा ज्या
आजकाल कम्युनिटी मेडिसिन, जनस्वास्थ्य असं म्हणतात. आणि आम्ही गमतीने एनिथिंग बिलो स्काय अबोव्ह अर्थ इज प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं म्हणतो. तर ते सगळे विषय झालेत. मग मला का बोलवले नीरजने? असं मला सारखा प्रश्न पडत होता. तर तू आता म्हणालीस की जनरल बोलायचं आहे. ठीक आहे, आनंद आहे. तर बालपण म्हटलं तर माझा जन्म तसा कारवारचा, कोकणातली मी. पण माझं बालपण सगळं शालेय माझं बेळगावमध्ये गेलं. आणि समृद्धी नव्हती. पण छान सुखात, समाधानात बालपण गेलं. आम्ही 6 भावंड होतो. 3 मोठे भाऊ आणि आम्ही तिघी बहिणी. माझा 5वा नंबर. शाळा पळत-पळत जायचं आणि पळत-पळत यायचं. त्यावेळेला काय स्कूल बस वगैरे भानगड नव्हती. घरात मोबाईलचा प्रश्नच नाही. कोणाकडेच नसेल त्यावेळेला मोबाईल. पण टीव्ही नाही, रेडिओ नाही. शाळेला जायचं, यायचं. घरी आल्यानंतर काहीतरी खायचं. आई असे पाटावर 6 वाटे घालून ठेवायचे 6 भावंडाचे. सगळ्यात लहान जी असेल तिने तो पहिल्यांदा वाटा घ्यायचा. जो काही खाऊ असेल, शेंगदाणे असतील, चुरमुरे असतील. द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्षाचे ते द्राक्ष काढून ठेवलेली असायची. सगळ्यात धाकट्यानी आधी घ्यायचं आणि मग बाकीच्यांनी घ्यायचं. ते खायचं आणि भरपूर खेळायचं. बैठे खेळ म्हणजे गजगे किंवा सागरगोटे तुला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. किंवा ते सापशिडीचा खेळ किंवा काचा-कवड्याचा खेळ हे किंवा मग पळापळी, लंगडी, छप्पा-पाणी म्हणजे अशी ती जिबली टाकायची खाली आणि असे उड्या मारत खेळायचे. असे खेळ. असं छान मस्त बालपण होतं. रोज शाळेचा युनिफॉर्म असायचा. वनिता विद्यालय बेळगावमध्ये माझं शिक्षण झालं. निळा स्कर्ट आणि पांढरा ब्लाउज. आठवड्यातनं 1 दिवस युनिफॉर्म सोडून दुसरे कपडे घालायचे असायचे. मला तो दिवस नको वाटायचा. कारण 1 किंवा 2च कपडे असायचे. एक माझा पिवळा ड्रेस होता. ते मला सगळे पिवळीच म्हणायचे तेव्हा शाळेत. कारण तोच ड्रेस घालून जायचा ज्या दिवशी युनिफॉर्म नसेल तेव्हा. पण आम्हाला कधी कशाची खंत नाही वाटली. छान मजेत, आरामात गेलं बालपण. कधी सिनेमा नाही, नाटक नाही. घरच्या परिस्थितीची जाणीव होती. छान सुखात अगदी आम्ही आनंदात होतो. घरात सगळेजण छान सगळे सुसंवाद होता. सगळे संक्रांतीला घरातच भाऊ तिळगुळाच्या पेट्या करायचे जोडून. पतंगाच्या वेळेला घरातच पतंग बनवायचे. आई घरातच हलवा करायची. सगळी कामं घरातच व्हायची. मजा होती छान. परीक्षा संपली की भाऊ आपला कपाट आवरायला काढायचा. मग धाकट्यांनी सगळ्यांसमोर बसायचं. त्याला जे नको असेल तर त्याच्यानंतरच्या धाकट्याला, त्याच्यानंतरच्या धाकट्याला असं. सगळी जुनी पानं काढायची वहीतली आणि ती शिवून नवीन वही करायची. सेकंड हँड पुस्तकं आपली विकायची किंवा दुसऱ्या कोणाकडनं घ्यायची. असं सगळं छान मजेत आणि मस्त छान बालपण गेलं माझं. आनंदात. तू सांगतेस त्याच्यानुसार मला असं वाटतंय की गरिबी होती. गरिबी म्हणता येणार नाही किंवा श्रीमंतही म्हणता येणार नाही. दोन्ही वेळेला आम्हाला खायला व्यवस्थित मिळत होतं. पण ह्याची काही गरजच नव्हती ना चैनीची. म्हणजे सिनेमा नाटकाची गरज आहे असं मला अजूनही वाटत नाही. अजूनही मला काय फार सिनेमा नाटकं पाहावीशी वाटत नाही किंवा तेव्हाही असं काही वाटलं नाही. म्हणजे ट्रिप वगैरे असेल तर शाळेतले शिक्षक घरी यायचे. सिनेमा शाळेतल्या मुलांना दाखवायचा तर सांगायचे की आम्ही पैसे भरू, पाठवा किंवा तुमच्या मुली छान गातात, छान नृत्य करतात, त्यांना गाण्याचा क्लास लावा, त्यांना डान्स क्लासला घालवा. तर बाबा म्हणायचे की मी त्यांना शिकवतोय. हे खूप करतोय. त्यांचं ते जेव्हा मिळवतील तेव्हा गाणं करतील, डान्स करतील, काय करायचं ते करतील. आणि सिनेमा वगैरे पाहायची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि तेव्हा दुसऱ्या कोणाकडनं पैसे घेऊन ते करावं असं कधी आम्हाला संस्कार नव्हते. आपल्या ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढंच करायचं. त्यामुळे कधी काही त्याची खंत नाहीच वाटली. अरे छान वाटलं, मस्त. शिस्त होती? हो, शिस्त होती. सकाळी लवकर उठायचं, सगळे फिरायला जायचो आम्ही आणि लवकर झोपायचं. 10ला सगळे लाईट बंद. अजून मला तीच सवय आहे. सकाळी पहाटे 5ला उठायचं आणि 10 वाजता झोपायचं आणि शिस्त म्हणजे घरातली सगळी कामाची वाटणी. 3 भाऊ, 3 बहिणी सगळे घरातले कामं करायचे. मला अजून आठवतं आमचं भाड्याचं घर होतं. मागे अंगण, तिकडे एक विहीर होती. पूर्वी ते दोणी असायच्या कपडे धुवायला. एका बाजूला खड्डा असलेला असा दगड आणि दुसरा कपडे धुवायचा दगड. त्याच्यावर कपडे धुवायचे. मग भांडी बाहेरच घासायची. घरातलं केर एकाने काढायचं, बाहेरचं सामान एकाने आणायचं, बँकेचे भाव सगळ्यात वाटणी असायची. दळण आणायचं जाऊन. कुठलंच काम करण्यात कमीपणा वाटला नाही. पण हे सगळं शिस्तीत सगळं व्हायचं छान. आधी काही वादावादी, भांडणं झाले असं काहीच मला आठवत नाही. खूप छान माझं बालपण अगदी खूप आनंदी आणि छान गेलं समाधानाचं. शिक्षणाचं कितपत महत्व होतं? फार, फारच शिक्षणाचं महत्त्व होतं. मी तिन्ही भाऊ आणि तिन्ही बहिणी आम्ही सगळे छान शिकलो. दोन्ही भाऊ माझे IITला शिकले. आम्ही 2 बहिणी मेडिकलला शिकलो. तिसरा भाऊ आणि बहीण जे दोघे MSc सायन्स ग्रॅज्युएट झाले. कुठल्याही परिस्थितीत शिकलंच पाहिजे, असं वडील म्हणायचे.
बरं वडील एका ऑफिसमध्ये आधी साधी क्लार्क होते क्वालिटी कमिशन ऑफिस. नंतर ते रिटायरमेंटच्या वेळेपर्यंत ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून झाले होते. त्यांचे सहकारी म्हणायचे, "3 मुलं आहेत त्यांना शिकवतोस छान आहे रे, पण मुलींना का शिकवतो? उद्या मुलींची लग्न करायची आहेत. कसं काय तू करणार आहेस?" तर बाबा म्हणायचे, "मी लग्नाची नाही काळजी करत. मी त्यांना आपल्या आपल्या पायावर उभं करणार. कशीही परिस्थिती आली तर त्याला तोंड द्यायची मी त्यांना तयारी करणार त्यांच्या मनाची. बाकी मी कशाची काळजी करणार नाही." नाही, शिक्षणाचं खूपच महत्त्व होतं आणि बाबा स्वतः शिक्षणाबद्दल फार आग्रही होते आणि ते स्वतः गणित, इंग्रजी त्यांचं खूप छान होतं आणि ते करून घ्यायचे सगळं छान. म्हणजे तुला माहिती आहे की नाही मला माहिती नाही कधी ह्याच्या आधी बोलण्यात आले की नाही. पण मी माझी पहिली बॅच ते 10वी वरनं मॅट्रिक आणि माझी मोठी बहीण रेखा ती 11वी वरनं मॅट्रिक. आम्ही दोघी एकदम मॅट्रिकला SSLC बेळगावला तेव्हा. आम्ही दोघीही बोर्डात आलो. तेव्हा डबल बोर्डाचे नंबर काढले होते. ती शाळेत पहिली, मी दुसरी. ती जिल्ह्यात पहिली, मी दुसरी. त्यामुळे खूप छान आनंद, कौतुक. भाऊ, माझा मोठा भाऊ, दुर्गादास भाऊ, जो IIT पवईमधनं ग्रॅज्युएट झाला, तो मला अजून आठवतो. त्याने सायकलवरच्या पुढच्या दांडीवर बसून, पुढच्या मागच्या कॅरियरवर बसून आम्हाला फिरवून नातेवाईकांना पेढे वाटायला वगैरे नेलं होतं. खूप आनंदाची गोष्ट होती. छान म्हणजे शिक्षणाला खूपच महत्त्व होतं. शिक्षण म्हणजे महत्त्वाचं. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही त्याबद्दल. मोठे दोन्ही भाऊ इंजिनियर IITला गेले. हो. मग डॉक्टर व्हायचं कसं काय आलं? असं काही डॉक्टर व्हायचं ठरवलं नव्हतं मी. आणि आम्ही मॅट्रिकला असतानाच बाबांनी सांगितलं होतं, की मोठे भाऊही शिकतात, सगळ्यांना शिकायचं आहे, पण स्कॉलरशिप मिळवायला पाहिजे, तरच पुढचं शिक्षण ठीक आहे. कारण शिक्षण खूप महाग आहे पुढे, तेव्हा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाचं खूप महत्त्व होतं. म्हणजे मोठे भाऊ पण IITचे ते अभ्यास आम्हाला काही अडचण आहे का बघायचे. बाबा तर स्वतः अभ्यास घ्यायचेच, गणित पण घ्यायचे. आणि स्कॉलरशिप मिळवायला पाहिजे. म्हणजे मला अजून आठवतं, की बाबा म्हणायचे, "कष्टाला कमी नाही पडायचं. आपण ना डोंगरावर चढताना दम लागतो आपल्याला, पण आपण शिखरावर पोहोचतो आणि डोंगरावरनं खाली उतरताना, पळत जाताना कसं छान वाटतं, पण आपण खाली जातो खड्ड्यात. म्हणजे कष्टाला कमी पडू नका. कष्ट करा भरपूर आणि स्कॉलरशिप मिळवायची. स्कॉलरशिप मिळवली तर मग पुढे तुम्हाला शिकायला मिळेल." मेडिकलला जायचं काही ठरवलं नव्हतं. खरं माझं गणित खूप चांगलं होतं. 10वी मला गणितात छान मार्क पडले. नंतर तेव्हा 11वी-12वी नाही, मी PDFY म्हणायचो. तेव्हा पण गणित छान होतं. त्यामुळे मला असं वाटत होतं, की गणित चांगलं म्हणजे इंजिनिअर, सायन्स चांगलं म्हणजे मेडिकल, असं काहीतरी डोक्यात होतं. पण दोन्ही भाऊ इंजिनिअरिंगला होते. ते म्हणाले, "नाही, नाही, मेडिकलला जायचं." बरं, मेडिकलला. कारण सगळ्याच विषयात चांगले मार्क होते. म्हणून मेडिकलला आले आणि आम्ही दोघी बहिणी मेडिकलला यायचं ठरवलं. दोघींनी आम्ही एम्सची परीक्षा दिली होती. तेव्हा नीट नव्हती. एम्सची मात्र एंट्रन्स होती दिल्लीची. दोघींचंही सिलेक्शन झालं होतं. माझी मोठी बहीण एम्सला दिल्लीला शिकली. मला अंडर एजमुळे त्यावेळेला ॲडमिशन मिळाली नाही. मग दुसऱ्या वर्षी मग मला BJ मेडिकल कॉलेजला मिळाली आणि मग मी BJला कंटिन्यू करायचं ठरवलं. कारण BJ मेडिकल कॉलेजची ॲडमिशन आधी झाली होती. नंतर तिथली नंतर उशिरा कॉलेज सुरू होणार होतं. मग बाय दॅट टाईम BJ मेडिकलला मी सेटल झाले होते. मैत्रिणी आल्या होत्या. त्यामुळे मेडिकल. एखादी गोष्ट आज आपल्या मनासारखी झाली नाही, तर मी बघतो की आजकाल आपण लगेचच अपसेट होतो. हो, तू आणि तुझी बहीण तुम्ही एकत्र शिकत होतात. हो. तिला एम्सला ॲडमिशन मिळाली. तुला एम्सला जायला मिळालं नाही. तू अंडर एज असल्यामुळे तुला ॲडमिशन दिली नाही. या डिसअपॉइंटमेंटनी काही वाटलं नाही तेव्हा? त्याची डिसअपॉइंट नव्हतीच ती. मला उलट अभिमान होता, कारण मला ॲडमिशन होती. फक्त अंडर एजमुळे नेक्स्ट इयरला जॉइन व्हा म्हणून सांगितलं होतं. मला ना नीरज असं काही आठवत नाही, की मी कधी निराश झाले किंवा हे झाले. आहे ती परिस्थिती स्वीकारायची हीच मनोवृत्ती होती. कारण मला ॲडमिशन तर मिळाली होती आणि हुशार तर बेसिकली होते आणि त्यामुळे मला उलट आश्चर्य वाटायचं लोकं नापास कसे होतात. कारण काही अभ्यास नाही केला, ते आपण पास होतो असं वाटायचं. त्यामुळे असं निराश मला कधी वाटायचं किंवा असं काही आठवत नाही, की मला निराश. आणि एम्सला सुद्धा मला दुसऱ्या वर्षी जाता आलं असतं. पण BJ मेडिकल कॉलेज ऑलरेडी सुरू झालं होतं आणि मी आणि माझी मोठी बहीण रेखा आम्ही दोघी इतक्या एकमेकीला अटॅच्ड होतो आणि ती माझ्यावर इतकी डिपेंडंट होती, की घरातले म्हणले, "बरं आहे दोघी जरा सेपरेट होतात ते. तिचा थोडासा डिपेंडन्स तुझ्यावरती कमी होईल." ती खूप डिपेंडंट असायची माझ्यावर. सगळ्या गोष्टीला मला प्रभा करायची. त्यामुळे तू BJलाच कंटिन्यू कर आणि मलाही BJला छान वाटलं. त्यामुळे मी BJ मेडिकल कॉलेजला कंटिन्यू केलं. पण म्हणजे ती गेल्यानंतर 1 वर्षांनी तू मेडिकलला गेली. येस. मग ते मधलं वर्ष काय केलं? मग BJला पण मला ॲडमिशन मिळाली होती आदल्या वर्षीच. पण अंडर एजमुळे परत थांबावं लागलं होतं. 1 वर्ष मी तेव्हा 11वी-12वी म्हणजे PDFY आम्ही देवचंद कॉलेज अर्जुननगरला केलं, महाराष्ट्रात. ते सुद्धा कसं तेव्हा कर्नाटक म्हणजे मी 10वी झाले तेव्हा 14 वर्ष पूर्ण झाली होती, 15 पूर्ण झाली नव्हती.
आणि कर्नाटकात कॉलेजला ॲडमिशनला 15 पूर्ण होणं ही अट होती. महाराष्ट्रात नव्हती. म्हणून बेळगाववरनं बॉर्डर एरियावर देवचंद कॉलेज अर्जुननगर निप्पाणीजवळ तिथे आम्ही ॲडमिशन घेतली. आणि कॉलेजमध्ये तिथे पी-डी-एफला आमचे खूप लाड झाले. बोर्डात नंबर आलेल्या मुली ह्या खेड्यातल्या कॉलेजमध्ये आलेत. देवचंद कॉलेज म्हणजे आमचे प्रिन्सिपल होते पाटील सर म्हणून. त्यांच्या मुलाचे क्लासेस घेतले मी. बरं. त्यांनी सांगितलं, की "तुम्ही संस्कार करा त्याच्यावर." आम्ही निप्पाणीला राहत होतो तेव्हा ते घरी पाठवायचे होते. म्हटलं, "संस्कार मी काय करणार? मग त्याचा अभ्यास करून घ्यायचा." नाही म्हणे, "तुम्ही नुसतं तुमच्याकडे बोलवा. तुमचं बघून तो शिकेल." आणि त्यामुळे मी क्लासेस घेतले 1 वर्षभर. त्याला शिकवलं सगळं घरगुती आणि छान वाटलं कारण आम्ही तिथे राहत होतो तेव्हा तीच परिस्थिती. 2 कपडे कॉलेजला जायचं, यायचं आणि ते सगळ्या लोकांनी मला खूप छान मदत केली. म्हणजे मी खरंच नीरजची मला असं काही निराशेचे क्षण आठवत नाहीत. उलट मी खूप स्वतःला भाग्यवान समजते, की मला आयुष्यात खूप चांगली माणसं भेटली. म्हणजे अगदी पी-डी-एफआयला सुद्धा आमचे प्रिन्सिपल होते पाटील सर, त्यांचे मिसेस ते कॅम्पसमध्ये राहायचे. सगळे खूप मदत करायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाची मी शिकवणी घेतली वर्षभर. सो लहानपणीची अशी एक आठवण तू मला कुठली सांगू शकशील, की बाबा ज्याचा तुझ्यावर खूप इम्पॅक्ट झाला किंवा पगडा आहे? असं काही स्पेसिफिक सांगता येणार नाही. पण मला आठवतं, की आई-बाबांनी असे काही बसून संस्कार केले असे नाही. पण जाता येता ते सांगायचे. काही जर अशी वादावादी भांडण झाली, की आई म्हणायची, "ज्याची मन भोळे, माझी मातृभाषा कोकणी, ज्याची मन भोळे ताक देव दितं केळे, ज्याची मन कपट ताक देव दितं थापट." असं वाटतं. देवावर श्रद्धा म्हणजे तू काही नाही केलंस ना, तुझं मन स्वच्छ आहे ना, मग काळजी करू नको. परमेश्वर काळजी घेईल, असं ती सांगायची. किंवा मगाशी सांगितल्यासारखं बाबा सांगायचे किंवा मला एक आठवतं शाळेत असताना मी आणि रेखा आम्ही गेलो होतो शाळेत आणि शाळेच्या बागेत फुलं फुलली होती आणि आम्ही फुलं तोडली आणि माळी आला धावत, ओरडत. मग आम्ही पळून आलो आणि घरी आल्यात खिदळत-खिदळत आम्ही सांगत होतो, की आम्ही अशी फुलं तोडली, कशी मजा आली वगैरे. तेव्हा बाबांनी ऐकलं. बाबा म्हणाले, "तुम्ही का फुलं तोडली? ती फुलं चोरल्यासारखीच झाली. तो माळी ज्यावरती रागवायला आला, त्यावरती त्यांची परवानगी न घेता तुम्ही तोडली." आम्ही म्हटलं, "देवाला घालायला." मग बाबांनी सांगितलं, "निसर्ग म्हणजे देवच आहे ना. त्याच्या अंगावरची फुलं तोडून तुम्ही घरच्या देवाच्या प्रतिमेला घालणार." अजूनही माझ्या डोक्यात ते संस्कार आहेत, की मला अजूनही कोणी फुलं तोडलं ना, मी सकाळी फिरायला जाताना बघते, की लोकं त्या डिव्हायडरवरची फुलं तोडत असतात. का फुलं तोडतात असं मनात विचार येतो. तो निसर्ग म्हणजे देवच आहे. ती फुलं तोडून घरी आणून का तुम्ही देवाला घातली? ही फुलं तोडू नयेत, ह्याच्यापुढे असं करू नका. आणि मग देवापुढे ती फुलं ठेवून देवासमोर नाक घासायची पूर्वी. नाक घासून देवालाच सांगा, आम्हाला कधी मारलं नाही, रागावलं नाही. देवालाच सांगा, की मी परत अशी फुलं दुसऱ्यांच्या बागेतली तोडणार नाही, असं देवाकडे कबूल करा. असं देवाला सांगा. ही माझ्या घटना अगदी मनावर कोरलेली आहे. त्याच्यानंतर मी कधीच फुलं तोडली नाही. तुझ्या बाबांनी झाडावरची फुलं तोडल्याची आवडायचं नाही. ते म्हणायची फुलं ही वेचायची असतात. जी फुलं तुटून पडतात ना, ती वेचायची, तोडायची नाहीत. मुलं कुणी फुलं तोडायला लागली तर ते म्हणायचे, "तुझं नाक ओढू का? तुझा हात ओढू का? त्या झाडाला दुखत नसेल का? अजिबात तोडायचे नाहीत." तर ते संस्कार माझ्या मनावर झाल्याचं मला आठवतं. असे खूप जाता येता आई अशी काहीतरी म्हणी सांगायची, की काही म्हटलं झालं नाही, असं झालं नाही, निराश वाटते किंवा असं माझ्या मनासारखं घडलं नाही. ती म्हणायची आहे, "मनात आहे हत्ती घोडे पालखीचं बैसावे, देवाजीच्या मनात आहे पायीच जावे. तू केलास ना प्रयत्न, ठीक आहे ना, अजून परत प्रयत्न कर. आपल्याला जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. पण जे मिळेल ते आनंदाने स्वीकारायचं." हा संस्कार मनावर बालपणापासून कोरला गेला आहे. मला आठवतं तसं माझ्या लहानपणी ताईशी माझी भरपूर भांडणं व्हायची. हो. तशी तुमची भावा-बहिणीत कधी भांडणं, गुद्दा-गुद्दी वगैरे असं काही? मला नाही खरंच आठवत. आमचे भाव एक तर भावा-बहिणीची भांडणं झाल्याची आठवत नाही. उलट मोठा भाऊ सगळ्यात मोठा त्याच्यात आणि आमच्यात डिफरन्स असल्यामुळे तो खूप केअरिंग होता किंवा आम्ही 6 भावंड असल्यामुळे असेल. तो केअरिंग होता. खूपच सगळ्यांची काळजी घ्यायचा. आय-आय-टीहून आला सुट्टीत, की आम्हाला सगळ्यांना घेऊन फिरायला जायचा, सगळ्यांशी बोलायचा, अनुभव त्याचे शेअर करायचे. आमचे कधी मारामाऱ्या भांडणं झाल्याचं मला आठवत नाही आणि अलिखित नियम होता. काही त्याने काही केलं, दाखवलं, की पहिला हक्क धाकट्याला सगळ्यात. आणि माझा धाकटून दुसरा नंबर असल्यामुळे मला होताच तो हक्क. तिने नाही म्हटलं, की मग मला नाही करायचं असं. म्हणजे मोठ्यांनी शहाणपणा दाखवायचा, समंजसपणा दाखवायचा. हे ठरलेच असतं. मला वाटतं अलीकडे ही 1 आणि 2 मुलं असल्यामुळे मला मला हा संस्कार होतोय आणि आम्हाला तेव्हा वाटून घ्यायचं, सगळ्यांना वाटायचं हाच संस्कार झाला होता. तेव्हा मला नाही आठवत, की काही आमची भांडणं झाली किंवा वादावादी झाली. सो बालवाडीपासून अ, बालवाडी नव्हती रे बाबा तेव्हा. हं. पहिलीपासूनच. बालवाडी, के-जी, अप्पर के-जी असला यू-के-जी नव्हतं. पहिली.
पहिलीपासून पहिलीपासून कॉलेजपर्यंतचा प्रवास हा निपाणी, बेळगाव, मग निप्पाणी, देवचंद कॉलेज अर्जुननगर आणि नंतर बीजे मेडिकल कॉलेज पुणे. आणि मग आपल्याला MBBS ला ऍडमिशन मिळाली. येस. तर आपण आता असं करूया की हा जो टप्पा होता हा आपला लहानपणीचा टप्पा म्हणून इथे थांबूया आणि पुढच्या भागात तुझं MBBS आयुष्य कसं होतं, कारण मला माहिती आहे ते खूप इंटरेस्टिंग होतं. हां. तुझं लग्न झालं तेव्हा तू फर्स्ट MBBS ला होतीस ना? नाही. लग्न ठरलं तेव्हा फर्स्ट MBBS झाले होते. अच्छा. लग्न झालं तेव्हा सेकंड MBBS झाले होते. हा, म्हणजे MBBS ला हो. असतानाच तुझं लग्न हो. झालं. सो यू वर अराउंड 20. येस, आय कम्प्लीटेड 20, रनिंग 21. हा, वयाच्या 20व्या वर्षीच माझं लग्न झालं. वयाच्या 20व्या वर्षीच तुझं लग्न झालं. हा एक आजकालच्या काळातला खूप हो. मला अपवाद आहे. मला हसू येतं, पण ते झालं एवढं खरं. तर ते दिवस कसे होते हे आपण पुढच्या भागात बघूया. या भागातला माझा इम्पॉर्टंट टेक अवे, मी आज काय नवीन शिकलो माहितीये? हां. फुलं ही वेचायची असतात, तोडायची नाही. बाबा तुझं म्हणायचं खरं तर तुझ्या कसं काही लक्षात नाही, कारण बाबांचं अगदी आवडतं वाक्य होतं, फुलं वेचायची, तोडायची नाहीत. चालेल. तर हा एपिसोड मी इथेच थांबवतो. पण अशा प्रत्येक एपिसोडमध्ये मला खात्री आहे की मी काहीतरी नवीन तुझ्याकडून शिकणार आहे आणि मला खात्री आहे की हे एपिसोड्स बघणारे सगळेजण पण या संवादातनं काहीतरी नक्की शिकणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना मी अशी रिक्वेस्ट करेन की जरूर आमच्यासोबत प्रत्येक एपिसोडमध्ये राहा आणि तुम्हाला जर आमचा हा संवाद आवडत असेल तर आपल्या अशाच सहविचारी गटांबरोबर हा संवाद शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.